नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात CTV न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। गोंडपिंपरी अहेरी महामार्गावरील विठ्ठलवाडा येथे जुन्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीत एक मानवी सांगाडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। ही इमारत जीर्णावस्थेत असल्याने याकडे कुणाचेही लक्ष नव्हते, त्यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा अशी चर्चा वर्तुळात आहे। आता हा सांगाडा नेमका कुणाचा हे शोधण्याचे कार्य पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। चंद्रपूर येथील दुकुम निवासी प्रभाकर जोगी यांनी पडोली पोलीस ठाण्यात त्यांच्या ट्रकमधून बॅटरी चोरी गेल्याची तक्रार नोंदवली होती। त्या अनुषंगाने पडोली पोलिसांनी तपास सुरू करून अब्रार अहमद खान राहणार अकोला नामक इस्माला इंडिका कारमध्ये अटक केली। या कारमध्ये 21 बॅटरी सहित इंडिका कार ही चोरी करण्याचे निष्पन्न झाले। गुन्हेगाराला अधिक बोलते केले असता त्याने दुचाकी वाहने सुद्धा चोरी केल्याचे कबूल केले आहे। येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आणि त्यानंतर लाडका भाऊ योजना सुद्धा सुरू करण्यात आली। यावर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र राज्य सरकारवर निशाणा साधत राज्य सरकार लाडकी बिल्डर योजना राबवित असल्याची खरमरीत टीका केली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरिता अनेक महिला अंगणवाडी केंद्रावर रांगा लावून उभे असल्याचे चित्र दिसत आहे। मात्र अंगणवाडी सेविकांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचे ज्ञान नसल्याने ते त्यांना परस्पर संगणक केंद्रावर पाठवित असून संगणक केंद्रावर एक फॉर्म भरण्याचे या लाडक्या बहिणींना 200 रुपये द्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे। त्यामुळे अंगणवाडी सेविकांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे। सिंदेवाई तालुक्यातील वासेरा येथे अशोक रामटेके, त्याची पत्नी आणि मुलगा अमित असा एक परिवार राहत होता। अशोक रामटेके याला दारू पिण्याचे व्यसन होते। त्या व्यसनापायी त्याने काही मित्रांकडून उधारी घेतली होती। ती चुकवण्याकरिता त्यांनी पत्नीला कानातला दागिना गहाण ठेवण्यासाठी मागितला, परंतु पत्नीने 500 रुपये त्याला दिले। त्यातील 400 रुपयाची त्याने उधारी चुकवली आणि 100 रुपये त्याने खिशात ठेवले। हा सर्व प्रकार अमितने बघितला आणि त्याचा राग अनावर झाला। त्यानंतर त्याने आपल्याच पित्याला लाथाबुक्क्याने मारहाण केली। यातच त्याच्या पित्याचा मृत्यू झाला। चंद्रपूर जिल्ह्यात सलग होत असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 778 गाव प्रभावित झाले आहे, तर 11,229 हेक्टरमधील पिके नष्ट झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे। सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे एकीकडे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, परंतु नंतर आलेल्या मुसळधार पावसाने त्यांच्या शेतीत पाणी गेल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचेही समोर आले आहे। एकीकडे चंद्रपूर शहरात पावसाची रिमझिम सुरू असताना दुर्गापूर परिसरात एके ठिकाणी जुगाराची मैफिल रंगत असल्याची चर्चा काही प्रसार माध्यमांवर प्रसारित झाली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी त्याचा मागोसा घेत धाड टाकली आणि या धाडीत एका माजी नगरसेवकासह अनेक बडी हस्ती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत। बल्लारपूर शहरातील मालू वस्त्र भंडार येथे पेट्रोल टाकून हल्ला करण्यात आला होता। यातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेणे सुरू होते। अशातच पोलिसांना आरोपी आसाम, भोपाळ, इंदोर येथून चकमा देण्यात यशस्वी झाले, परंतु अखेरीस जबलपूर येथून पोलिसांनी 2 आरोपींना अटकेत घेत बेड्या ठोकल्या आणि त्यांचा तपास सुरू केला। या प्रकरणात आणखी काही आरोपी हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात एकूण 5 प्राथमिक स्वास्थ्य केंद्र आहे आणि 11 उपकेंद्र आहेत। एटापल्ली तालुक्यातील एका उपकेंद्रात एका महिलेला प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले। हे कळताच प्राथमिक स्वास्थ्य केंद्रातील आरोग्य अधिकारी 8 ते 10 किलोमीटरचा प्रवास करून त्या उपकेंद्रावर त्या महिलेची प्रसूती करण्यासाठी पोहोचले, परंतु त्या गावात गेले 5 दिवसांपासून विजेचा पत्ताच नसल्याने अखेरीस या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोबाईलच्या टॉर्चमध्ये त्या महिलेची प्रसूती करावी लागली। सुदैवाने या प्रसूतीत त्या महिलेने गोंडस बाळ जन्माला घातले। गडचिरोली जिल्ह्यात सतत 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे। अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे त्या नदीच्या दुतर्फा शेकडो वाहनांच्या रांगा दिसू लागल्या आहेत आणि 4 दिवसांपासून जवळपास 350 वाहने हे एकाच जागी उभी आहेत।
तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.